सगळ्यात अगोदर आपलं नाव काय आहे? आमचे रामप्रसाद गुप्ता, हिंदुस्तान ट्रान्सपोर्ट अँड सर्व्हिसचे मालक. अच्छा अच्छा अच्छा. आता मला एक सांगा, हे आंबेडकर चौक आहे, आंबेडकर हॉटेल जवळचं चौक आहे, इथं खूप मोठी समस्या होती ट्रॅफिकची, बरोबर आहे? तर आता जे एक पॅटर्न राबवलेला आहे इथं साहेबांनी जे केलेलं आहे, बॅरिकेटिंग वगैरे करून सरळ सरळ गाड्या जातात, थांबत नाहीये, अजिबात थांबत नाहीये गाड्या. त्यामुळे जो एवढा मोठा ताण होता ट्रॅफिकवर, तर तो केवढ्या प्रमाणामध्ये कमी झाले? बरंच कमी झाले आता. तर काय दिसतंय तुम्हाला ह्याच्यामध्ये की बाबा हे जे केले ते बरं आहे? आता जे केलं ते बरेच आहे. बरं आहे. साहेबांनी जे केलं ते बरोबर आहे, सगळं साहेबांचे चांगलं केलेलं आहे. म्हणजे इथं जे ट्रॅफिक होत होता ते मोठ्या प्रमाणामध्ये सुटलाय का? हो, सुटलाय. बरंच कमी झालं. बरंच कमी झालंय. निम्मे झालं, निम्मेपेक्षा पण कमी झालं. हे चांगलं झालेलं आहे. हो, चांगलं झालं. बरोबर आहे. उलट पाडायचं पण चांगलं फर्स्ट करायचं. बरोबर आहे ना? ठीक आहे. आपल्यासोबत कुमार गुलाबराव घाडगे साहेब आहेत, ट्रॅफिकचे PI कोंढवा भागामधले. तर साहेबांशी आपण जाणून घेऊ. साहेब, तुम्ही जे कोंढवा पॅटर्न राबवलाय किंवा आता पिसोळीमध्ये हा आंबेडकर चौक आहे, इथं पण तुम्ही हा पॅटर्न राबवलाय. तर साहेब, ह्याच्या अगोदर एवढे साहेब आले पण त्यांनी काय पुढाकार घेतला नाही, पण तुम्ही जे पुढाकार घेतलाय त्याच्याबद्दल तुम्हाला अभिनंदन, की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करताय. तर जे आपण पॅटर्न राबवलंय साहेब, ह्याच्यामुळं किती फरक पडलाय ट्रॅफिकला? आज रविवार आहे, आम्ही आज प्रायोगिक तत्वावर या ठिकाणी बॅरिकेटिंग केलं आहे, लाकडी बॅरिकेटिंग केलेलं आहे. आणि जो हेडिंग मशीन करून येणारा फ्लो, ज्यांना NIBM जायचं आहे आणि जगदंबा भवन या ठिकाणी जायचं आहे, तर त्यांनी समोर कृष्णा प्युअर वेज या ठिकाणी जाऊन U-टर्न करायचा आहे. तसेच ज्यांना NIBMला जगदंबा भवनवरून जायचं आहे त्यांनी खाली पद्मावती मंदिरकडे आपण 30 मीटर अंतरावर U-टर्न ठेवलेला आहे. तर या आंबेडकर चौकामध्ये रोज वाहतूककोंडीचे कॉल प्राप्त होत होते. या ठिकाणचे कर्मचाऱ्यांची दमछाक होत होती, कारण वाहतुकीचा एवढा फ्लो आणि तो कंट्रोल करणं मॅन्युअली हे इम्पॉसिबल होतं. त्यामुळं आम्ही ज्या पद्धतीने कोंढव्यामध्ये प्रत्येक चौकामध्ये हा फॉर्म्युला वापरला, त्याच पद्धतीने आज आम्ही जस्ट एक ट्रायल बेसवर या ठिकाणी आपण बॅरिकेटिंग म्हणजे आता हे फक्त ट्रायल बेसवर आहे आज? हो, ट्रायल बेसवर आहे, परमनंट केलेलं नाही आतापर्यंत. केलेलं नाही आहे. ओके. आज आम्ही दिवसभरापासून ही माझी टीम या ठिकाणी आहे. आम्ही काय अडचणी येत आहेत, कुठं प्रॉब्लेम होतो आहे याचं परीक्षण करत आहे. तरी आत्तापर्यंत एकदम व्यवस्थित चाललेलं आहे आणि लोकांना देखील कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाहीये. त्रास होत नाही.